तास नेहमीच चांगल्या वाईट घटनेची घेतो दखल. बातमी मागील बातमीचा अर्थ काढतो सखोल. तर जाणून घेऊया. पिंपरी चिंचवड शहरात खंडणी आणि टोळीगिरी विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत वैष्णवी गँगशी संबंधित तिघा आरोपींना उत्तराखंडमधील हरिद्वार येथून अटक केली आहे. पुनावळे येथील ए.जे. फर्निचर मॉलच्या मालकावर झालेल्या जीवघेण्या गोळीबार प्रकरणात ही धडक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी तब्बल 350 ते 400 सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. माहितीनुसार 7 मे रोजी ए.जे. फर्निचरच्या भागीदारांना परदेशी नंबरवरून व्हॉट्सअप कॉल करत 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर 15 मे रोजी रात्री मोटारसायकलवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी जगदीश वैष्णवी यांच्यावर पिस्तुलातून 5 ते 6 गोळ्या झाडत खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 7 विशेष पथके तयार करण्यात आली होती. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी हरियाणातील असल्याचे स्पष्ट झाले. अखेर हरिद्वारमध्ये सापळा रचून परवीन रामनिवास, पंकज कुलदीप आणि सागर अजयपाल या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात हा कट वैष्णवी गँगच्या सांगण्यावरून रचण्यात आल्याचे समोर आले असून आरोपींना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान शहरातील आणखी काही फर्निचर व्यावसायिकांकडे खंडणीची मागणी झाल्याची माहिती समोर येत असून पोलिसांनी टोळीच्या संपूर्ण नेटवर्कचा शोध सुरू केला आहे.